शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अंतर्गत मानक क्रमांक 26 ते 50 स्तर 1 ते 4 पर्यंत आपल्याला कोणते पुरावे आणि फोटो लागतील या ठिकाणी आपण पाहूया। या अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 25 पर्यंत कोण कोण मानकासाठी कोणते फोटो आणि पुरावे लागतील ते पाहिले। आता या ठिकाणी 26 ते 50 पर्यंत मानकासाठी कोणते पुरावे आणि फोटो लागतील ते या ठिकाणी आपण पाहूया। आणि हा माझा एज्युकेशन हेल्प व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे। तुमची काही समस्या असेल किंवा काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी तुम्ही त्या माझ्या ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता। त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल। मानक क्रमांक 26 बघा, हे /PAT NAS अहवालावर आधारित कृती उपक्रम आहे। बघा, सर एक अहवाल विश्लेषण करणारे दस्तऐवज आणि अहवालाची प्रिंट काढा, त्याचं PDF बनवा। स्तर 2 प्रक्रिया आधारित शिक्षक क्षमता विकसन प्रशिक्षण कार्यक्रमाची नोंदी, प्रमाणपत्र, उपस्थिती अहवाल, नाविन्यपूर्ण मूल्यमापनाची पद्धती नोंदी ठेवा। स्तर 3 मध्ये जर आपण स्तर 3 निवडला तर अध्ययन निष्पत्तीनुसार कृती कार्यक्रम आराखडा आणि विद्यार्थ्याची प्रतिक्रिया, त्याचा फोटो काढा, त्याची PDF बनवा। स्तर 4 जिल्ह्याने ठरवलेल्या लक्ष्यानुसार अध्ययन क्षमता वृद्धीचे लक्ष्य निर्धारित करणारे दस्तऐवज आणि शाळा स्तरावर सराव नोंदी ठेवा, त्याचा फोटो काढा, त्याची PDF बनवा। मानक क्रमांक 27 एकासाठी विद्यार्थ्याची उच्चतम उपस्थिती सुनिश्चित करणे। स्तर 1 जर निवडला असेल, बघा स्तर 1 ला 1 गुण आहे, स्तर 2 ला 2 गुण आहे, स्तर 3 ला 3 गुण आहे, स्तर 4 ला 4 गुण आहेत। जर आपण स्तर 1 निवडला तर विद्यार्थी उपस्थित नोंद, शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण नोंदी आणि कारणे मीमांसा याचे 2-3 फोटो काढा आणि त्याची PDF बनवा। स्तर 2 मध्ये पालक संवाद तपशील नोंदी, फोटो आणि गैरहजर विद्यार्थी पालक भेटी नोंदी, त्याचा फोटो काढा, त्याची PDF बनवा। स्तर 3 निवडला असेल तर शाळाबाह्य विद्यार्थी दाखल नोंद रजिस्टर, पालक संपर्क नोंदी आणि उपस्थिती वाढवण्यासाठी केलेले उपक्रम, त्याची लेखी नोंदीचा फोटो काढा आणि PDF बनवा। स्तर 4 निवडला असेल तर शाळेत परत दाखल केलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी, डेटा नोंदी आणि आर्थिक वंचित दिव्यांग गटाला दिलेल्या मदतीचे पुरावे त्या ठिकाणी जोडा। मानक क्रमांक 28 असेल तर स्तर 1 साठी काय आपण बघा, हे PAT संदर्भात आहे, प्रचलित मूल्यमापन पद्धतीच्या अहवालावर आधारित कृती कार्यक्रम। स्तर 1 निवडला असेल तर PAT अहवाल विश्लेषण करणारे दस्तऐवज आणि इयत्तानुसार याद्या। आता PAT मध्ये बघा आपल्याला आता त्या ठिकाणी पूर्ण शाळेचा आपला अहवाल देखील त्या ठिकाणी दिसत असतो ऑनलाईन। स्तर 2 प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नोंदी, प्रमाणपत्र, नाविन्यपूर्ण पद्धती नोंदी आणि अप्रगत विद्यार्थ्याच्या नोंदी। मानक क्रमांक 28 मध्ये स्तर 3 निवडला असेल तर अतिरिक्त अध्ययनाच्या संधी म्हणजे जादा तासिका, कृती कार्यक्रम, विद्यार्थ्याची प्रतिक्रिया, त्यांचा फोटो। स्तर 4 निवडला असेल तर PAT परीक्षा। मानक क्रमांक 28 मध्ये PAT परीक्षेच्या वेळी ठरवलेले लक्ष निर्धारित करणारे शालेय दस्तऐवज। मानक 29 बालवाटिका शिक्षण म्हणजे FLN आणि ECCE बालवाटिका शिक्षण। स्तर 1 CCE शिक्षक प्रशिक्षणाचा पुरावा, ऑनलाईन ऑफलाईन कोर्स नोंदी। स्तर 2 चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या बालकांची संख्या। स्तर 3 निष्ठा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या नोंदी आणि बालकांच्या संक्रमण पातळीच्या नोंदी। स्तर 4 विद्याप्रवेश कार्यक्रम अंमलबजावणीचा पुरावा आहे, निपुण भारत लक्ष्यप्रमाणे विद्यार्थी कामगिरीच्या नोंदी, त्याचा फोटो आणि PDF बनवा। मानक जर आपण 30 निवडला असेल, मानक क्रमांक 30 वैविध्यपूर्ण अध्ययन अध्यापन साहित्य म्हणजे TLM। स्तर 1 अध्ययन साहित्याची यादी, कथा, पुस्तके, व्हिडिओ गेम, फ्लॅश कार्ड आणि TLM निर्मिती कार्यशाळा तपशील, त्याचा फोटो। स्तर 2 निवडला असेल, मानक क्रमांक 30 मध्ये ते विद्यार्थ्याच्या प्रमाणात वर्गण्या, पाठ्यपुस्तके उपलब्ध असल्याचे पुरावे म्हणजे SCRT डाएटने पुरवलेल्या साहित्याची यादी। स्तर 3 विविध भाषांमधील डिजिटल कंटेंट TLM म्हणजे टीचर लर्निंग मटेरियल साहित्याची यादी आणि ग्रंथालयाची कथा पुस्तकांच्या अध्यायाची यादी। स्तर 4 निवडला असेल स्थानिक भाषा आणि बोलीमध्ये श्रेणीबद्ध वाचन साहित्य उपलब्धतेच्या नोंदी आणि निपुण लक्ष्य प्राप्त केल्याचा पुरावा। मानक 31 मातृभाषा प्रादेशिक भाषा जोपासना। स्तर 1 निवडले असेल तर विविध भाषांमधून वाचन, गणित, साक्षरता साहित्याची सविस्तर यादी बनवा, त्याचा फोटो काढा। स्तर 2 स्थानिक भाषेतून NCERT SCRT पाठ्यपुस्तक आणि साहित्य शिक्षक विद्यार्थ्याकडे उपलब्ध असल्याचा पुरावा। स्तर 3 शिक्षकांनी स्थानिक भाषेतून तयार केलेल्या TLM ची यादी, कथा पुस्तकांची वर्गीकृत यादी आणि आजी आजोबांच्या मदतीने कथा सांगितल्यांची यादी। स्तर 4 अध्ययनपूरक साहित्य आणि स्थानिक मातृभाषेतील उल्लेखनीय यशाचे पुरावे। मानक 32 नवोपक्रमशील खेळ आणि कृतीयुक्त अध्यापन। स्तर 1 निवडला असेल,
32 मध्ये शिक्षकांना नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती प्रशिक्षित केल्याचा आणि कार्यशाळेच्या नोंदी. स्तर 2 निवडला असेल तर 25% शिक्षक वर्गात नाविन्यपूर्ण पद्धती वापरत असल्याच्या नोंदी आणि नमुना पाठ नियोजन. स्तर 3 निवडला असेल तर 50% शिक्षक नाविन्यपूर्ण पद्धती वापरत असल्याच्या नोंदी आणि कृती कार्यक्रमातील वापराचा पुरावा. स्तर 4 निवडला असेल तर 100% विद्यार्थ्यांना पूरक साहित्य उपलब्ध असणे आणि 100% शिक्षक नाविन्यपूर्ण पद्धती वापरत असल्याचा पुरावा. त्या ठिकाणी त्याची फोटोची पीडीएफ बनवा. मानक 33 इयत्ता 1 ते 2 मध्ये निरीक्षण आधारित मूल्यमापन. स्तर 1 मूल्यमापन पद्धतीचा नमुना दस्तऐवज. स्तर 2 निरीक्षण आधारित मूल्यमापन वापरासाठी शिक्षकांना प्रशिक्षण व अभिप्राय दिल्याच्या नोंदी. स्तर 3 मध्ये मूल्यांकनाच्या अंमलबजावणीचा मुख्याध्यापक किंवा समवयस्क निरीक्षणाच्या नोंदी, त्याचा फोटो. स्तर 4 मूल्यमापनाचे दस्तऐवज. आपण मूल्यमापन कोणत्या पद्धतीने करतो त्याचा फोटो काढा आणि पीडीएफ बनवा. मानक 34 FLN कृतीचे निरीक्षण इयत्ता 3री पर्यंत बघा. स्तर 1 FLN उपक्रमाची यादी आणि क्षमता विकसन कार्यक्रम. स्तर 2 FLN क्षमता प्राप्त पालकांच्या सहभागाचा पुरावा, पालक मेळावा, त्याचा फोटो. स्तर 3 FLN क्षमता सुधारण्यासाठी विकसित केलेल्या योजनांचा पुरावा आणि निपुण कृतींची दिनदर्शिका, त्याचा फोटो. स्तर 4 मध्ये मानक क्रमांक 34 मध्ये स्तर 4 मध्ये निपुण लक्ष प्राप्त केल्याचा पुरावा आणि लक्ष गाठून न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या कानासह विश्लेषणाची यादी. बघा याचा फोटोची पीडीएफ बनवा. पीडीएफ कशी बनवतात याचा देखील मी मागच्या वर्षी व्हिडिओ काढलेला आहे, आपण सर्वांना माहित आहे. तो या ठिकाणी त्याची फोटोची पीडीएफ बनवायची आणि जो आपण स्तर निवडला असेल त्या स्तरावरच आपल्याला त्यांची फोटोची पीडीएफ बनवून त्या ठिकाणी आपल्याला कॉपी पेस्ट करावं लागते. यावर्षी आपल्याला ऍप्स द्वारे म्हणजे स्कॉप ऍप्स द्वारे हे भरावं लागणार आहेत. मानक 35 शाळा आणि अंगणवाडी सोबत भेटी. स्तर 1 निवडला असेल जवळपासच्या शाळा संस्थांना दिलेल्या किंवा नियोजित भेटीची यादी. स्तर 2 निवडला असेल भेटी दरम्यान केलेल्या कृती कार्यक्रमाची यादी. स्तर 3 निवडला असेल तर विद्यार्थ्याचे अभिप्राय आणि कृती कार्यक्रमाचा अहवाल, त्याचा फोटो. स्तर 4 निवडला असेल तर आजूबाजूच्या शाळा शैक्षणिक संस्था यांच्या सहकार्याने केलेल्या संयुक्त उपक्रमांची यादी, त्याचा फोटो. मानक 36 मानसिक आरोग्याने समुपदेशन. स्तर 1 मनोदर्पण पोर्टलवर पालक आणि समाजाची आयोजित जागृती कार्यक्रमाची यादी. स्तर 2 शाळा स्तरावर समुपदेशन सत्रांच्या नोंदी. स्तर 3 वैयक्तिक समुपदेशन नोंदी. स्तर 4 समुपदेशन सत्राचे अहवाल आणि केस स्टडीच्या नोंदी. मानक 37 अध्ययन अध्यापनात नाविन्यपूर्ण प्रकल्प. स्तर 1 असेल तर गुणवत्ता सुधारण्यासाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या नोंदी. स्तर 2 नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या नोंदी. स्तर 3 नाविन्यपूर्ण कक्ष स्थापनेच्या त्याच्या कार्याच्या नोंदी. स्तर 4 विद्यामृत पोर्टलवर नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या नोंदी. स्तर 4 म्हणजे मानक क्रमांक 37 मध्ये. मानक क्रमांक 38 21व्या शतकातील कौशल्य म्हणजे चिकित्सक विचार आणि समस्या निराकरण. स्तर 1 शालेय वार्षिक नियोजनाचे दस्तऐवज किंवा उपक्रमाच्या यादीचा फोटो. स्तर 2 उपक्रमाच्या अंमलबजावणीचा पुरावे, कार्यक्रम रजिस्टर आणि फोटो, उदाहरणार्थ पर्यावरण संवर्धन चित्रकला स्पर्धा, त्याचा फोटो. स्तर 3 मध्ये स्तर 3 शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केलेल्या प्रकल्पाच्या नोंदी, उदाहरणार्थ हरित सेना. स्तर 4 शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केलेल्या प्रकल्पाच्या नोंदी, उदाहरणार्थ आनंद मेळावा, अंधश्रद्धा निर्मूलन, प्लास्टिक निर्मूलन, त्याचा 4 फोटो काढून त्याची पीडीएफ बनवा. मानक क्रमांक 39 माहिती माध्यम आणि तंत्रज्ञान साक्षरता. स्तर 1 असेल वार्षिक अभ्यासक्रम नियोजन ICT वेळापत्रक. स्तर 2 शिक्षक प्रशिक्षण पुरावे, ग्रंथालयाचे डिजिटल संसाधने, ICT लॅब आणि टेक कंपन्यांचे सहयोग. स्तर 3 कौशल्यावर आधारित प्रकल्प, यादीने वेळापत्रक आणि विविध कंपनीचे सहकार्य. स्तर 4 साक्षरता कौशल्य उपार्जनाचे पुरावे आणि शालेय डिजिटल मासिक प्रकाशन इत्यादी. मानक क्रमांक 40 नागरिकत्व कौशल्य आणि संविधानातील मूल्य. स्तर 1 ग्रंथालयातील विविध मूल्याचे पुस्तके आणि पुस्तके नोंद रजिस्टर, त्याचा फोटो. स्तर 2 साठी पाठ नियोजन आणि मूल्य याविषयी कृती कार्यक्रम, उदाहरणार्थ राज्याचा सांस्कृतिक वारसा, त्याचा फोटो. स्तर 3 चर्चा सत्र, सेमिनार, कार्यशाळा आणि तज्ञांची व्याख्याने याचा तपशील, त्याचा फोटो. स्तर 4 विद्यार्थी संसद, विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रम आणि पालकांसाठी आयोजित उपक्रमाचा फोटो आणि पुरावे. स्तर 4 निवडला असेल तर मानक क्रमांक 40 मध्ये. मानक क्रमांक 41 भारताचे ज्ञान. स्तर 1 शालेय वार्षिक नियोजन आणि उपक्रमांची यादी. स्तर 2 शालेय वार्षिक अभ्यासक्रम, विविध समित्या, बैठका आणि कार्यशाळा इत्यादी, त्यांचा फोटो. स्तर 3 भारतीय ज्ञान एकत्रित करणारे अध्ययन अध्यापन नमुना पाठ नियोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम. स्तर 4 भारतीय संस्कृती दर्शवणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे फोटो. मानक 42 आता हे सर्व हे तुम्हाला न सांगता हे बघा हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. मानक हे 26 ते 50 पर्यंत मी या ठिकाणी दिलेले आहे
आणि हे सोपं आहे. जर तुम्हाला काही अडचण असल्यास माझ्या व्हॉट्सअप मी एज्युकेशन हेल्प व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, तिथं तुम्ही शंका विचारू शकता. आणि ही पीडीएफ देखील मी तिथंच देणार आहेत आणि याची पीडीएफ ची लिंक देखील मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.